हरी हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयडा तुमचा अनुग्रहातलो पावन झालो चराचरी ओम नमो जय देव वेद प्रतिपद्य जय जय संस्वेद्यात्मरूपा देवा तुझ गणेश सकलोत्तमते प्रकाश मने निवृत्तिदास अवधारी तुझे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयनं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवी बिभस्मामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार तेरा दा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हरि कीर्तन में प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना प्रभु आप भी आना संग राधियों को लाना लाइना रे गायनी जाओ हमारे हरि कीर्तन में आना सुंदर जाम हमारे हरि कीर्तन में आना रे हमारे हरि कीर्तन में आना रे हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए विठल 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 इथं बसलेले सगळे काना देशातले लोक आहात आणि काना देशामध्ये जर कीर्तन करायचं असेल तर मला आवर्जून सांगायला आवडतं मी प्रत्येक कीर्तनात काना देशात जर असेल तर मला आवर्जून सांगायला आवडतं कारण मी काना देशातला मुलगा आहे काना देशाचा सुपुत्र आहे म्हणून मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया नारद महर्षींनी देवाला केलेला क्वेश्चन देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर तुम्ही कुठं भेटणार आहे का देवाने सांगितलं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते मग फॉर एक्झाम्पल जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा किंवा माझे भक्त गाती देते नारद मी उभा देते नारद मी उभा देते नारद मी उभा देते माझे भक्त गाती देते नारद मी उभा देते नारद मी उभा देते नारद मी उभा देते माझे भक्त गाती देते नारद
नारद महर्षींना देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग मला प्रश्न आहे, जर का पंढरपुराचा मालक इथं कीर्तनाला हजेरी लावत असेल भडगाव मध्ये, मग आपल्या काना देशाची श्रीमंती म्हणजे कानबाई माता येत नशीन का? जर पंढरपूरना मालक आठ इराणा कीर्तन मग आपला काना देशनी कानबाई येत नशीन का? हो, मग कानबाई जरी येईल शे तर अर्धा मिनिटसाठी आपण कानबाईना स्वागत करूत, मग कीर्तनकडे वळूत. हा, हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. हॅलो, आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. माय खेळत आली यान मायला कुचाल केळू द्या, खेळत आली यान मायला कुचाल केळू द्या, खेळत आली मायला कुचाल केळू द्या, खेळत आली मायला कुचाल केळू द्या. बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ देवी खेळत आली यान मायला कुचाल केळू द्या, आई खेळत आली यान मायला कुचाल केळू द्या. खेळत आली यान कुचाल केळू द्या, आई खेळत आली यान मायला कुचाल केळू द्या. हरी विठ्ठल विठ्ठल हरी आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबराय महाराज. आणि हो, तुकोबराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञातय, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली आपली भडगाव नगरी, भडगाव नगरीमध्ये जुनी पेठ आणि जुनी पेठमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर सगळ्यांचे परिचयाचे असणारे सर्वांचे परिचयाचे असणारे दुर्गेश भैया अनिल वाघ यांच्या वाढदिवसानिमित्ताने कीर्तनाचा योग आहे. मागे आपलाच येत नाही हा, आत्तापर्यंत असं ऐकलं होतं दुसरा धर्मवालाच ना त्रास राहस, आपलाच किडा पाड राहणार यायले करते सांगितलंय जाऊन बहिणीसून. कारण ज्यांना कीर्तन मग तुम्ही येले तो पुरा नीचे ना खेळो पाडी की टाकी ना वही गे रे ड्युटी वही गई पुरी आत पुढे जाशात किडा पाडाले. विठ्ठल विठ्ठल ऐका, खरं तर जेव्हा मला दुर्गेश भैयांचा फोन आला कार्यक्रमाच्यासाठी की आम्हाला रविकिरण बाबांचा कार्यक्रम पाहिजे, रुक्मिणी आईसाहेबांना जर पती म्हणून कृष्ण भगवंत भेटले असतील, रुक्मिणी आईसाहेबांचं पुण्य जरी असेल पण मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय सक्का मामान पोर ना सांगे जर लगीन करणं होते मध मामा मावशी कोणले तरी टाकाशिवाय सक्का मामा पोर देत नाही. मग ते त्यान मायनासाला ते भुऱ्यान तारीख लागाव होती, मग कोणतरी पाहिजे का नको. मध्यस्थी आमचे कुंदन बाबा आणि आमचे समाधान महाराज पवार मला कॉल केला, मला म्हटले महाराज काही झालं तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल. आणि त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. भडगावमध्ये मी काही नवीन नाही, भडगावमध्ये माझे भरपूर कार्यक्रम झालेले आहेत नाही का. इथं सगळेच माझे जीवाभावाचे लोक आहात. त्याच्यात माझे लहान भाऊ म्हणजे आमचे भैया दादा, आपले सोनू दादा असतील जे टाळ घेऊन उभे आहेत ते आमचे भैयासाहेब.
कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, त्यात आमचे मोठे दादासाहेब रमेश महाराज टाकडीकर आहेत, आमचे महाराजांची चिरंजीव गायनाला साथ करतायत आमचे मृदंगाचार्य महाराज, सोबत आमचे कीर्तनकार महाराज पण आहेत, आर्गॉन वादक महाराज सागर दादा का? अच्छा, सागर दादा असतील, माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे माझे मावसा पण आलेले आहेत. तसे तर अजून माझे दाजी आलेले आहेत, आमचे रथाचे सारथी आमचे भगवान चौगुले आलेले आहेत, भागाभागातून परिसरातून आलेले श्रोतेगण. मला सांगायला आनंद होतोय, इथं आज कीर्तनामध्ये आप्पासाहेब येणार होते, पण कसं असतं ना, जबाबदार व्यक्तीला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जसं जर सगळ्यांची मनं धरायची असतील तर कोणाचं एक मन धरण्यासाठी कोणीतरी एकाला थोडं समजून घ्यावं लागेल. मला आप्पासाहेबांचा कॉल आला, म्हणे बाबा तुमच्या कार्यक्रमाला मला ऐकायलाही आवडतं आणि ज्या लेकरानं कार्यक्रम ठेवला आहे ते माझं लेकरू आहे, मला येणं खूप गरजेचं आहे, पण करू तर मी दुविधामध्ये आहे, करू तर काय करू. भाई काही काही गोष्टी अशा असतात, कहू तो कहा न जाए, ना कहू तो बाप कुत्ता खाए और कह दू तो माँ मर जाए. जो कहावत आहे ना, ती काही काही मोठे लोक अशा दुविधामध्ये फसतात आणि कुठंतरी त्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. कुठे दुर्गेश भैया, कहा पर हो दुर्गेश भाई? फरार इराणात का? हां, तर काय आप्पासाहेबच येणार होते, पण कसं आहे ना, तरी पण मला असं वाटतं की आप्पासाहेबांची जागा भरण्यासाठी त्यांचे चिरंजीव आमचे सुमित भैया आलेले आहेत. आणि सुमित भैया ही सवय करून घ्या बरं का, आता असं उठपय करायला नाही चालव, आपले ठाम राहणं पडेल. आणि तुमचा स्वभाव बघून मला असं वाटतं, कसं आहे ना, माझ्या नजरेमध्ये बरं का, माझ्या नजरेमध्ये तिकडे आमचे नामदार गुलाबराव पाटील साहेब आहेत आमदार, त्यांचे चिरंजीव प्रतापराव दादासाहेब, इकडे आमचे दादासाहेब भुसे, त्यांचे चिरंजीव आविष्कार भैया. आता तुम्ही म्हणजे आमदारांचे लेकरं पण कीर्तनाला बसतात तेव्हा स्वाभिमान वाटतो, अभिमान वाटतो या गोष्टी. आमदारच ना पोरे कीर्तन लिही बटस आणि बाकी ना 10वी नापास सांगतं, ए चला रे आपलं काम नाही ते, ऐ 10वी 12वी वाला सोन आटे डिग्र्या शिलगाई छेटेलेत रे आम्ही. हा, आटे आमदारच ना पोरे कीर्तने ऐकतात, बाकीच पण काहीच राहत नाही, पण आवराव तसंच नाही. थोडं माफी तुमले ते माहीतच आहे मी नीचच आहे असं बोलाले, पण तरी थोडं उघडं बोलस. कुठे गेले आमचे दनवडे साहेब? गेले का? गेले का? हां, तर ऐका, आमदार खासदार आता कीर्तन ऐकतात, ही मनाची श्रीमंती आहे त्यांची. तुम्ही लोक कीर्तनाला येऊन बसले, धन्य माता पिता तयाची या. बाकीनाच पण काहीच राहत नाही, पण आवरावतात नाही. बाकीनाच पण फक्त 2 बांड्या बोळ्या बैले राहतस, मागणीनं गाडा राहते बी, चाके कोणा दांडा कोणा रास, 2 शेंबड्या पोरेन 1 चिपटी बायको, यांवर काहीच राहत नाही, पण आवराव तसंच नाही. मग मला या गोष्टीचा स्वाभिमान आहे. माझे सुमित भैयांना आहे ना, कोणीतरी सांगितलं इकडे येऊन बसा, माझे दादा तिथं जाऊन बसले. अजून कोणी सांगितलं सुमित दादा तिकडे चला, तुम्ही जाता लय चाल शब्दात चला, काय घेणं देणं नाही. आणि मला असं वाटतं आपणची जागा तुम्ही सांभाळशाल, तुमचा स्वभाव सांगतोय. आणि सुमित दादा तुम्ही मला पहिल्यांदा दिसताय, पण माणसाचा चेहरा बघून मला वाचण्याची सवय. माणूस हसमुख पाहिजे, आले तेव्हापासून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. हो, आणि 8वी वातावरण तसंच शेपट्या माया बहिणी बठा काका बाबा असा मस्त हसत खेळत वातावरण बसले. बाकी ना असा दत्ता आपल्याकडे जसं त्याला बिगर इचाराना त्यांना बंगलाना सौदा कट टाकेले. हो बाबा हास रे आप्पा, हसतो त्याला रोग नसतो. हां, माणसानं हसत खेळत. आता म्हणे माया बहिणी कितल्या खुश आहेत बिचाऱ्या, तिथले माहिती हादरवी महाराज कीर्तने आज पुरा किडापाडी माहितो. असं हसत खेळत वातावरण राहिलं ना बेकार जमस माले. काय आहे माहिती का, आपलं तत्व आहे, कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे, मग सारा करायला चित लागस का बहिणी स्व. नाही ते बटा वावर पिरीने मुठभर शेंगा ओ म्हणा, बापरे मी का उल गेल वावर मा बशी गई तो वो. असं वातावरण तयार राही ना का पैराल बक्कार जमस माले. दुर्गेश भैया
मी माझ्या या व्यासपीठावरनं एकच सांगू इच्छितो, भगवंत तुमची जी पण इच्छा असेल, जी आकांक्षा असेल, ती माझी राधाराणी पूर्ण करेल, अशी राधाराणी चरणी मी मागणी मागेल. आणि भैयांना भेटल्याच्या नंतरही वाटलं इतकी गरीब गाय आहे दुर्गेश भैया, कोणी व्याज तरी ओढरांत बिचाराला, त्यावरच अंदाज सापडी जास. हे असे साधी भोधी लोक असतात ना, यांना चान्स भेटला पाहिजे. हो, आणि संधी दिली पाहिजे एकदा. हो, आणि अपेक्षा आहे तुम्ही इथला लोक जमेलेत म्हणजे त्याच नावावर कृपा करशातच बा, अशी आशा बी धरसूत आम्ही. विठ्ठल विठ्ठल आमचे सगळे महाराज मंडळी. महाराज तुम्ही एकटे आले? अच्छा, सगळे आमचे महाराज मंडळी परिचित आहेत, सगळ्यांचा परिचय झालेला आहे. आलेले सगळे श्रोतेगण मान्यवर सगळे, प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होत नाही. साऊंड सिस्टीमवाले दादा, साऊंड सिस्टीम चांगली आखो बडा होतो ना, तो बाळा दिजात भगवान तुमनं कल्याण करीन. हा, त्यावरच बडा खेश आहे ना आमना. साऊंड सिस्टीम चांगली तर मग उभारी बन बोलस माणूस. हो, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. भैया काही काम असेल तर तुम्ही जाऊ शकता. जय श्री राधे. विठ्ठल 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 अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडूनी संसार बैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे अभंगातून हिताला जागणाऱ्या पोरांच्या बद्दल स्तुती करताय. विठ्ठल विठ्ठल हिताला जागणाऱ्या पोरांच्या मायबापांबद्दल इथं स्तुती केली गेली तुकोबार यांच्या मुखातून. पण मला सांगायला आवडेल, मुलगा जर कर्तबदार निघत असेल, मुलगी कर्तबदार जन्माला येत असेल, तर अशा लेकरांच्या मायबापाला संत धन्यता देतात. पण हिताला जागणाऱ्या पोरांच्या बद्दल बर का, हा, मग तुम्ही म्हणसाल महाराज हिताला जागणं काय असतं? बघा, काही काही लोक म्हणतात महाराज ते काय आपल्या हातात आहे का, देवानं दिलं आणि आम्ही घेतलंय. हो, पण संस्कार द्यायचे कसे ते आपल्यावर आहे. लेकरांना संस्कार द्यायचे कसे ते आपल्यावर आहे. जसं की आपण लेकरं जन्माला घातल्याच्या नंतर आपली स्तुती व्हावी असं ज्या मायबापांना वाटतं त्यांनी मुलांना संस्कार दिले पाहिजे. आणि संस्कार जन्माला आल्याच्या नंतरच नाही, पोटात गर्भ आहे ना तेव्हापासूनच. विठ्ठल विठ्ठल धन्यता मायबापांना भेटते अशी पोरं जन्माला येणं. त्याच्यातलं पहिलं फॉर एक्झाम्पल, पहिलं उदाहरण, यज्ञ चालू होता बलिराजांचा. बलिराजांचा यज्ञ चालू या आणि चालू यज्ञामध्ये वामन भगवंत भिक्षा मागण्यासाठी उभे येतात. भिक्षा मागण्यासाठी वामन भगवंत आलेले आहेत. बलिराजाच्या दरबारात आल्याच्या नंतर आवाज दिला, भिक्षाम दे. बलिराजाला आनंद, अरे आपला यज्ञ चालू आहे आणि चालू यज्ञामध्ये जर का भगवंत साधू जर का भिक्षा मागायला येत असतील तर याच्यापेक्षा अजून मोठं भाग्य कोणतं असू शकतं. साधू माझ्या दारात भिक्षा मागता. दादा ऐका ना, साधू महात्म्यानं भिक्षाम दे म्हणल्याच्या नंतर बलिराजानं सांगावं, साधू बाबा मागा काय मागायचा? 3 पग भूमी चाहिए. 3 पावलं भूमी, बोलू नका महाराज. 3 पग भूमी चाहिए. 3 पावलं भूमी मागितली. 2 पावलांमध्ये तर पृथ्वी आकाश सगळं व्यापलं. 3रा पाय द्यायचा कुठं? 3रा पाय कुठं द्यायचा प्रश्न केला बलिराजाला. बलिराजानं सांगितलं, काळजी करू नका, मी शब्द दिलाय ना, दिलेल्या शब्दाला जागणार आहे. एक काम करा, ठेवा म्हणले माझ्या डोक्यावर पाय. बलिराजाच्या डोक्यावर पाय देण्यासाठी वामन भगवंत जात होते. तोपर्यंत बलिराजाचा पूर्ण परिवार उभं होतो. त्याच्यात खास करून बलिराजाची माय वामन भगवंताकडे बघत होती, डोळे भरून बघत होती. वामन भगवंत थरथर कापायला लागला. वामन भगवंत घाबरायला लागले.
बलिराजाच्या मायनं सांगितलं देवाला, देवा अरे एवढा थरथरतोय कशाला, घाबरतोय कशाला? मी तुला इथं बद्दुआ द्यायला आलेली नाही, मी तुला इथं शाप द्यायला आलेली नाही, मी तुला इथं माझा स्वाभिमान सांगण्यासाठी आली. आणि बलिराजाची माय स्वाभिमान सांगते, रे देवा मी तुला इथं बद्दुआ देत नाही रे, इथं तुला शाप द्यायला आलेली नाही, मी आली आहे ना, तर मी तुला इथं माझा स्वाभिमान सांगण्यासाठी आली. आणि बलिराजाची माय स्वाभिमान सांगत असताना सांगते, अरे बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ. देवा मी अशा लेकराला जन्माला घातला, अरे तू स्वतः माझ्या लेकराच्या दारात भीक मागायला उभा, अशा पोराला मी जन्माला घातलंय आणि हा स्वाभिमान मी सांगण्यासाठी आली. आणि मायबापांना स्वाभिमान वाटला पाहिजे, अशी लेकरं जन्माला घालायची पोरांनाही सांगावं वाटते. आपल्या मायबापांचं कॉलर ताट झालं पाहिजे आपल्याला बघून, असं जीवन जगायचं नाही का. बाकीच ना पोरेसले ते मायबापाचे लाज वाटत हो म्हणा पोरे, आज सांगाने बडगाव म्हणत ना तसा, हा स्पेशल नागिनवाला, हा बहानट सुरत ना आठने बडगाव बारी गाव आहे. हो तुम्हाला सांगतो, काही लोकांना बोलायचा राग येतो, पण मी सांगतो तुम्हाला, जर पोरं चांगले जन्माला घालायचे असतील तर त्याच्यासाठी मायबापांची कूक सुद्धा पवित्र असावी लागते महाराजजी. आईबापांची कूक पवित्र असावी लागते. दिवस गेल्याच्या नंतर आपण आहे ना विचार चांगले करायचे, चांगले विचार करायचे, चांगले लेकरं जन्माला येतात. हो तुम्हाला सांगतो, हिताला जागणाऱ्या पोरांच्या मायबापांची स्तुती माझे तुकोबाराय करतात. त्याच्यामध्ये आता समोरच पुतळा ठेवलेला आहे राजे छत्रपती शिवरायांचा. बसलेत राजे छत्रपती शिवराय इथं. ज्या शिवरायांना आपण पूजतोय ना, या शिवरायांना घडवणाऱ्या मायला अगोदर धन्यता जाते. कारण आजचा तरुण गाडीवर लिहितो, राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे. भैया राजांना नक्कीच बोलवा, पण राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ साहेबांची. तुम्ही म्हणसान महाराज असं का? राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्माला येऊ नका. जडत जाईन थोडं लोकेशला म्हणा बोलणं. सगळ्या माझ्या बहिणींना माझी रिक्वेस्ट असेल, तुमचा भाऊ बोलतोय, तुमचा मुलगा बोलतोय, राग अजिबात धरणार नाही, बट त्या बहिणीशने डोक्यावर पदर टाकल्या. कारण आपलं बोलणं जरा असं जडत जाईल. नंतर तुमले असं वाटेन मरी माय खायचो आमनाच किडा पाडी घ्यावं आणि सत्यानाश होईल. असं नको, डोक्यावर पोलो टाकल्या बहिणीस. हा म्हणजे कसं तुमले बी ऐकायला बरं वाटी आते. टाकल्या पदर, काय फरक नाही पडत. हो जिजाऊ साहेबांनी पदर घेतला नाही का. आपली संस्कृती आहे धर्माची, राग अजिबात धरायचं नाही. हे एक व्यासपीठ असं आहे, हे एक व्यासपीठ असं आहे, इथं कीर्तनकार बोलतो आणि समाज ऐकतो आणि एक्सेप्टही करतो. नाही तर बाकीच्या आता व्यासपीठांचं काही खरं नाही. हो एखादा व्यासपीठावर त्यांनी कोणी काही बोलणं स्टेजवर ते लोक उतारले तर सत्कार समारंभ कर टाकतस. हां फक्त हे व्यासपीठ धर्माचं आहे की इथून बोललं जातं, तुम्ही एक्सेप्ट करतात आणि ऐकून घेतात. आणि आम्हाला पण ते बोलण्यासाठी आलेलो आहे, म्हणजे फक्त तुमचा अपमान करण्यासाठी नाही, तर इथं आम्ही आलोय ना. हो बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मला हक्कान बोलायला आवडेल. माया हो पदराची किंमत काय माहिती आहे का? तुम्हाला सांगतो, आपल्या भारत देशामध्ये खास करून महाराष्ट्राची मुलगी राष्ट्रपती झाली, माय राष्ट्रपती, पण डोक्यावरचा पदर पडला नाही. नाव काय होतं? तुमच्याकडनं अपेक्षित आहे मला उत्तर. नाव काय होतं? वाताई, प्रतिभाताई पाटील, आपल्या कानादेशाची कन्या. बरोबर आहे ना? राष्ट्रपती वेगळी माय, पण एखादा फोटो दाखडा बिगर पदर ना शे का नाही ना. राष्ट्रपती वेगळी माय तरी पदर पडू दिना नाही. मनबहीण बचत गटनी मिटिंगले जासने पलो तिरपा खोशिलेस. हो काकू तू खिचडी वाटस हो बहीण. अटे राष्ट्रपती पदरलेस आणि खिचडी वाटणारी काकू पलो तिरपा खोस. पदराला एवढं महत्व आहे का आपल्या हिंदू धर्मामध्ये? राग धरा ना बहिणीस वन पक्क ना मायच्या राग दर्जात बी नका बहिणीच तुम्हाला पाय पडत. मला खरं बोला ना आवडस, आणि खरं बोला टाइमला जर राग बी होणार ते मग काय नाविलाज नाही का. खरं जर सांगाल घ्या ना सगळी माय बी सांगस तू मन पोटना नाही असं. हां खरं पचाडाल बोलती ताकद लागस आणि सुधारता होणं सुधारणा प्रयत्न करा ना नाही का.
हो मला माहिती तुमले राग बिवना तुम्ही म्हणा काय करली शा पुढली तारीख देवत नाही यांवर काय करशात तुम्ही आणि आपली पुढली तारीखनी गरजच नाही आपली दुकान हायवेवर आहे आता सध्या बट्टाच्यात घरी स्वर छापायचं आल्यात फक्त रव्या फिर राहिना फक्त हाफ सीझन मावी मनीषीन तारीख नासाठी तोल मी करत नाही जे सत्य ते मांडीन चालना जास हो ऐका लाईव्ह चालू आहे ना लाईव्ह ऐकणारा बाकीना भारी राहतस बाकीना बडी किडा पाड राहणार होते हां मग आहे तर फुकट भेट ना का उजी जमस ना बाकीना असले बाकी दिलदार राहतं देवना भक्त राहतं बाकीना नीच राहतस तुम्ही चालीस ने आठ लगून येले तुमले ऐकाना महत्व समजेन बाकी ना गमी नाही राही ना बाकी ना टाइमपास बने मोबाईल चेक करतं त्या ऐकतं नुसता किडा पाडतं आणि मी समजी जायले बोलताना सुद्धा तोलठीनेच बोलायला पाहिजे बाकी नसले असं वाटत मी एवढा मोठा महाराज नाही अशी उतारी का नाही मी डायरेक्ट असं बोललो ना अशी कमेंट्स करी ना असं लिख ना तू लिख रे पण जो लोके मला वाचीन सांगताना तो मी अंदाज असा लावस लिखी जोर आहे ना प्रोजेक्ट जरी इथलं खराब आहे ते कंपनी कितली खराब होईल असा अंदाज लावस मग पदराची किंमत काय असते माझ्या माया बहिणी ऐका डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर हे आपले संस्कार आहेत हा हे आपले संस्कार आहेत डोक्यावर पदर घेऊन घ्यायचा काय फरक पडतो मला सांगा पदर लेवा काही नुकसान होस का बहिणी सोन हा चला बुवा पदर लेता आमना बळगावना स्टँडवर 27 बाया मरी घ्यात महाराज त्या आमना जीव घाबरास असं काही शे का लिहिले हो पदर काय फरक पड रहा ना काय फरक काय पडत हो तुम्ही जवळ बी साडी लेतीस बहिणीसवन हा बट्या माया बहिणीसले आज ना कीर्तनकार म्हणीशी दखन नाही तुम्हाला पोऱ्या तुम्हाला भाऊ बोल रहा ना असं समजून दे का तुम्ही साड्या लेवायला जातीस तो साडीना मधला कलर देखतीस का पदर दखतीस बहिणीसवन काय देखील लेतीस तुम्ही साडी ना पदर बरोबर आहे ना साडी ना पदर देखील साडी लेतीस तुम्ही आको सांगस लग्नेस मा जातीस मजुरी करणारी बायको सुद्धा 2000 साडी लेस साहेब कोणी बायको मजुरी करणारी पैसावाला राहिने 10-15 पुढे बजेट रास हो तुम्ही साड्या लेतीस पदर देखील नाही बरोबर आहे ना लग्नेस माझा वन टाइमले तो पलो मोक्या सोड देतीस आणि 75 न फडक गुंडाई फिरतीस बानट सुरतन्या येडी अक्का एवढी मागी साडी लिहिले मग तो साडी ना पदर धडकायले ना काय फरक पड रहा ना तो साडी ना पदर मोक्या सोडून 75 फडक गुंडा येडी अक्का तेवढं बरं आको बळगावने बायाने तुम्ही हुशार आहेत बहिणीस तुमनं काही सांगाव नाही मी बट तताना सांगा जडे तुमनं कोण राहत नाही तताना आट्यानं सांगेन कोण बरेल गरमा दाती घालली अरे मस्त वातावरण आहे मला फक्त एवढंच सांगायचं मी विनोदाच्या माध्यमातून सांगत असेल पण पदराची किंमत सांगतो तुम्हाला तुमची घरात नेसायची साडी कितीची असेल माया हो 200 400 500 600 रुपयान साडी हो ज्या म्हणे 40-45 ने पुढल्या काकू आहेत 50 ने पुढल्या मावशी आहेत तिसले काही सांगान गरज नाही आता तरुण बहिणीला सांगान गरज आहे हो तुम्हाला घरमा नेसानी साडी 500-600 रुपयांनी साडी 600 रुपयान साडी 6 वार साडी नेसतीस बहिणी म्हणून 600 रुपयांनी साडी 1 मीटर कितलाल पडणी 6 मीटरनी साडी 600 रुपयांनी 1 मीटर कितलाल पडणे आपले 100 रुपयाले पदर कितला मीटर ना शे 1 मीटर ना मग कितलाल पडना तो पदर आपले 100 रुपयाना बरोबर आहे ना 100 रुपयाना पदर आहे पण तो जर डोकावर राहिना ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय देत अशा टोपीवाला बाबा डोकावर जर पदर राहिना ना या टोपीवाला बाबा सहज सांगतो कोट्यानं माहेर रे पूर्ण अरे काय वयनशे काय संस्कार आहेत भो पदर सुद्धा पडू देत नाही हो बिचारी माऊली काय मायबापनं वयन आहे भो 100 रुपयाना पदर आहे पण कितला करोड रुपयांनी इज्जत वाढाय का नाही हो आणि जुन्या बसेल मावशीसले विचारस मी 50 ने पुढल्या मावशीसले पहिले नियम असा होता गावमान असा टोपीवाला बाबा जरी दिखी घ्या ना तरी सुद्धा समोर त्यांनी जर बाबा आहे ना म्हणे मायना डोकावर जर चारानं वजं राव का लाकडेच न वजं राव का दडण दडाले चक्कीवर जाणारी बाई राव समोर त्यांनी येणारा म्हातारा आपला तीन मोठा शे वयस्कर शे त्या माणूसले दखीने मनमाय तोंड फिरायची उभी राहाय भले ते चक्कीवर जाऊन टाइमले दळण कराय ना डोकावर तोंड फिरायन उभी राहाय त्या बाबाला निघ जाऊ दे तवय मनमाय जाय हा नियम होता का नाही टोपीवाला बाबा खरं आहे ना बरोबर आहे ना हां आई खरं बोला ना 71लेस पहिला नियम होता त्या
समोर तैन येणारा बाबा आपल्यापेक्षा मोठा आहे वो, त्यांना मान ठेवणा पडीन, मनमाय तोंड फिरायन उभी राय. आते गाव माना म्हातारा जाऊ द्या हो, आते मन बहीण सगळा सासरानं सुद्धा छातीने बिल्ल मोठ टाकाल करस. भयान बदलवी घ्या. पण नेमकं चुकाई कोठे राहिना माहितीये का, आपण अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवतो ना, तर मला असं वाटतं आपणही त्यांची इच्छा पूर्ण करायला पाहिजे. पहिले म्हातारा असले तर किशनी पहिल्या सुनबाया तोंड फिरायली आहेत, तवय ना सासरा बी तिथला भारी होता, सासरा इथला खानदानी होता. तवय सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलाल घाबरेत. न जाणो मन सुनबाईन समोर जर मन बायकोन संगे बोलाल गो, एका शब्दामा मना तोल घ्या, मन सुनबाई काय विचार करी, माय मन सासराला काही समजत नाही, काही सुमारानी मन सासूल काय बी बोलस. पहिला सासरा सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलाल घाबरेत. म्हणजे बायको जवळ जवळ सक्कीच राजबुवा, पण सक्की बायको सुद्धा बोलायला घाबरेत पहिला म्हातारा. मनीषीन त्या सुनबाया इज्जत करेत. आतेच्या नवीन वैरानात ना, आतेच्या नवीन वैरानात ना सासरा त्या रिमिक्स सासरा आहेत, रिमिक्स. ती सुनबाई गरमा काम आवरस आणि आव सासरा इथलची चड्डी घालीन फिरस. ओ भाऊ तू चड्डी तरी मोठी घाल रे, ओ आप्पा, ओ काका तू चड्डीनं माप वाढाव रे, ओ म्हणा आई बा. ती सुनबाईंसमोर इथलची चड्डी घालीन फिराय ना, ती कसाल पदरली रे काका. तुम्ही अपेक्षा ठेवता आणि त्याच्यासाठी आपणही खरं उतरणं गरजेचं आहे. हो, पहिल्या बाया एवढी मर्यादा पाडत होते, माणसंही तेवढी मर्यादा पाडत होते नाही का. जुना लोके बरं का, जर भांडण होय ना, एखादा माणूसले बाई जर बाईले जर कधी माणूस बोलणार ना, बाईने एक वाक्य राय दका बरजी भाऊ, तुम्ही म्हणे मिरीनी ठेवशात ती मी तुमनी पगडीनी ठेवसू. बरोबर आहे ना माडी. हा, म्हणजे तुम्ही म्हणे इज्जत करशात ती मी तुमनी इज्जत करसो. हा व्यवहार होता. हो, मनीषीनं आपले जर वाटसो आपण बी लिमिट मारावा ना. हा, आपण यासले नंतर देखसू बहिणी सोन. पहिल्या म्हणे माया बसेलेत, पहिल्या माया बसेलेत. इथलं वजन होतं ना नवरास ना, जर भांडण बी वहिनी, जर नवराने 2-4 कानमा बी दिल्यात, मार खायची सुद्धा मन मायल दाखराय माया को संध्याकाळ लवकर रांधणं पडी नाही ते आको कुठे यावं माल घरी. इथला दाख होता. नवरा येवान पहिले स्वयंपाक तयार, नवरा जेवण करता झोपीन लगेच खाटगादी तयार, मार खायलवर तयारी राय बरी इथली. हो, पहिल्या बाईसने. हो, नाही ते आको येईन आको कुठे हो माय जुनं. आणि आते ती इथलं परिवर्तन होई जायचे ना. आते मन बहीण आरतालिकाना उपास धरलेच गलिमाची आपेत फिरसने आहो भाऊ पोरेले जोका देस. ओ आप्पा तू काय सत्यानाश करणार लावा रे ओ काका. बाकी नाच नाही तिथली चव घालेले ना, घर मात्या दल्ला दल्ली गरगरात फिरताना आव सांगत लय तू डोकाल तेल लाय देऊ. ओ मरी जाय रे तू फाशी लिहिले रे. ओ डोकाल तेल लाया. विठ्ठल विठ्ठल राजांना बोलवायच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ साहेबांची. का राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदराड घालून दूध पाजत होती. सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्माला ठेवू नका. महाराज, मायबापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरं चांगले जन्माला येतात. जिवंत उदाहरण राजे छत्रपती शिवराया. शुद्ध बीज पोटी, 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 शुद्ध बीज
बेटा विषयले भी परमान परफेक्ट बस ना आणि तुमले भी सांगणे शुद्ध बीजापोटी पड रसाळ गो हा पहिलेच सांगा ना कंपनीवर खेळ रास हो कंपनी जसे तसं प्रोजेक्ट रास ना आमना नाही का विठ्ठल विठ्ठल गोड प्रमाण घेतलं आमच्या शुभ महाराजांनी शुद्ध बीजापोटी फड रसाळ गोमटी नाही का आईबापांची खूप पवित्र असेल तर लेकरं चांगली जन्माला येतात नाही का राजे छत्रपती शिवराय घडले जिजाऊ साहेबांचे संस्कार चांगले होते अजून उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर सावताबाबांचं उदाहरण मला सांगायला आवडेल थोडक्यात सांगेल ऐका भानुदास बाबांचं कीर्तन चाललंय भानुदास बाबांचं आणि कीर्तनाला बसले होते कुर्मदास ज्याला हातही नाही आणि पायही नाही अशी व्यक्ती कीर्तनाला बसलेली भानुदास बाबा कीर्तनातून सांगत होते भैया पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता आहे ज्याला हात नाही त्याला हात देतो ज्याला पाय नाही त्याला पाय देतो ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो फक्त जाऊन एकदा त्याच्या पायाशी हो नतमस्तक व्हावं त्याच्याकडे जावं आणि मागणी मागावी तो भगवंत आपल्याला द्यायला तयार असतो कुर्मदासानं ऐकलं भानुदास बाबांच्या कीर्तनातून हातही नाही पायही नाही या पण ती व्यक्ती लोटांगण घालत पंढरपुराचा मार्ग धरलेला आहे अरण भेंडीच्या जवळ एका अरण्यामध्ये काट्याच्या कुरपण्यामध्ये अडकलेला कुर्मदास वारकरी जात होते कुर्मदासाकडनं आता चाललं जात नाही उठलं जात नाही काय करावं सूचना असा प्रसंग पण वारकऱ्यांचं भजन ऐकलं हे ज्ञानोबा तुकाराम वारकऱ्यांचं भजन ऐकलं आणि भजन ऐकल्याच्या नंतर कोणाचा तरी सहारा वाटला आवाज दिला वारकरी बाबा ओ वारकरी बाबा ऐका ना वारकऱ्यानं बघितलं काट्याच्या कुरपड्यामध्ये कोणीतरी व्यक्ती अडकलेला बघितलं जवळ आल्याच्या नंतर विचारणा केली दादा कोण म्हणले मी कुर्मदास इथं येण्याचं कारण काय भानुदास बाबांचं कीर्तन ऐकलं कीर्तनातून भानुदास बाबा सांगत होते भैया पंढरीश पांडुरंग परमात्मा दादा सिट्ट्या नका हो मला या चिठ्ठीच ना पहिला पण राग आहे हा क्लिअर करून घ्या काय करा माहितीये का मी बोलच ना तो लागेल एकच माईकले आवाज द्या पण असा आवाज द्या ना मन चित लाग जायला पाहिजे राधेश्याम विठ्ठल 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 ऐका सगळा वृत्तांत सांगितला की भानुदास बाबांचं कीर्तन ऐकलं भानुदास बाबा सांगत होते की पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता आहे ज्याला हात नाही त्याला हात देतो ज्याला पाय नाही त्याला पाय देतो फक्त एकदा त्याच्याकडे जाऊन आपण त्याचं चरण धरायचे येतं आणि मागणी मागायची आणि मी पंढरपुराच्या मालकाच्या दर्शनासाठी निघालो होतो पण काय करू आता काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकलो माझ्याकडनं उठलं जात नाही चाललं जात नाही पण वारकरी बाबा तुम्ही जाताय ना तर एक काम करा तुम्ही जाताय ना माझं एक काम करा तुम्ही भगवंताचं दर्शन घेताय तुम्ही दर्शन घ्या पर देवाला माझा एक संदेश सांगा की देवा तुझा भक्त तुझ्या दर्शनासाठी येत होता पर त्याला चालणं शक्य होत नाही तो तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही देवा तूच जाय ना तुझ्या भक्ताला दर्शन द्यायला एवढा निरोप माझ्या जगाच्या मालकाला सांगा म्हणले आणि वारकरी बाबा गेले दर्शन घेतलं आणि भगवंताला निरोप सांगितला तुझा वारकरी ज्याला हातही नाही पायही नाही तो वारी करीत होता पण त्याच्याकडनं चालणं शक्य होत नाही आता देवा तुझ्या भक्तानंच तुला बोलवलेलं आहे म्हणला विटेवरच्या मालकाने विटेवरनं उडी मारली विटेवरच्या मालकाने विटेवरनं उडी मारली आणि भक्ताच्या भेटीसाठी निघाला कुर्मदासांच्या जवळ आले भगवंत कुर्मदासांच्या जवळ आले कुर्मदासाला विचारला हो तुम्हाला हातही नाही पायही नाही तरी तुम्ही पंढरपुराची वारी करायला निघालात का निघालात देवा भानुदास बाबांचं कीर्तन ऐकलं भानुदास बाबा सांगत होते ज्याला हात नाही ज्याला पाय नाही ज्याला डोळे नाही त्याने एकदा पंढरपुराच्या मालकाकडे जावं आणि मागणी मागावी
तुम्ही मागसान ते द्यायला तयार असतो. आणि देवा तुमच्या दर्शनासाठी निघालो होतो, पण काय करू, मला पायच नाही, चालायचं कसं. मी लोटांगण घालत घालत येत होतो, पण आता मला चालणंही शक्य होत नव्हतं देवा, म्हणून मी वारकऱ्यांच्या हाती निरोप दिला होता. माझ्या भगवंताला एवढा आनंद. वारकरी बाबाला कुर्मदासाला सांगितलं, तुम्हाला हात नाही पाय नाही, माझ्याकडे मागण्यासाठी येत होते ना, मागा आता काय मागायचं असेल, मी स्वतः देणारा तुमच्या समोर आहे. कुर्मदासानं सांगितलं, आता देवा मागण्याची आसच संपलेली आहे, आता मागायची इच्छाच उरली नाही आहे, तुम्ही माझ्या समोर आहात, आता मागायचं काय, फक्त अपेक्षा एक आहे, देह त्यागायचा, तो फक्त जीव जावा तुमच्या मांदीवर, हीच तुमच्या चरणाशी माझी मागणी असेल. माझ्या विटेवरच्या मालकानं मांदी दिली आणि कुर्मदासानं देह त्यागला. शेवटची विधी केली आणि माझे भगवंत जात आहेत पंढरपुराला. पण जेव्हा पंढरपुरावरनं आले ना, तेव्हा दोन लोक सोबत होते, एक तर नाम आणि दुसरं होतं ज्ञान. म्हणजे दोघं संत, नामदेवराय आणि माऊली ज्ञानोबाराय, दोन संत सोबत होते. आता इकडनं रिटर्न जायचंय, जाताना देवानं जरा खेळ असा रचला. नामदेवरायांना सांगितलं, माऊलींना सांगितलं, म्हणले मला पाण्याची तहान लागली, जरा पाण्याची तहान लागली, मला पाणी प्यावं वाटायला म्हणले. मग समोरच हिरवड दिसलं, माऊली ज्ञानोबारायांनी देवाला सांगितलं, देवासमोर हिरवड दिसायला म्हणले, जा तुम्ही तिथं पाणी भेटेल तुम्हाला. भगवंत गेले आणि तिथंच नेमका सावताबाबांचा मडा होता. सावताबाबांचं भजन चाललं होतं, कांदा मोडा भाजी अवघी विठाबाई माझी. देवानं जावं सावताबाबांच्या जवळ आणि सांगावं, महाराज मामा दोन चोर लागले, तर म्हणले मला लपायला जागा द्यावं, मला लुटतील म्हणले ते चोर, मारतील मला लपायला जागा द्या ना. सावताबाबा म्हणतात, जा म्हणले उसात लपा. अरे तिथंही धरतील, केळीत लपा म्हणे, तिथंही धरतील, मिरचीत लपा, कुठंही धरतील. सावताबाबांनी थोडी विलंब न करता स्वतःची विडा घेऊन छाती फाडली आणि जगाच्या मालकाला विराजमान केलं. पण जेव्हा भगवंत हृदयात येऊन विराजमान झाले का, हृदयात बसले, पण देवाचा पितांबरचा काष्टा थोडा बाहेर राहिला. तिकडे माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेवराय विचार करतात, देव कधीचे गेलेत, अजून येत कसे नाही. मग पुन्हा देव ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने दोघं संत आले. सावताबाबा बसलेले. सावताबाबांना विचारलं, का हो दादा, इकडनं कोण्या इस्माला जाताना बघितलं का? सावताबाबांनी सांगितलं, मी नाही बघितलं बा. नामदेवराय आपलं माऊली ज्ञानोबारायांचं लक्ष गेलं. म्हणले, नामदेवराय यो महात्मा खोटं बोलतोय. अरे भगवंताला छातीत विराजमान केलंय, बघा ना देवाचा का पितांबरचा काष्टा बाहेर दिसतोय म्हणला. नामदेवराय म्हणतात, हो खरी गोष्ट आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या डोळ्यात अश्रूया. माऊली ज्ञानोबाराय सांगत होते, अरे कसला महात्मा आहे, जगाच्या मालकाला स्वतःची छाती फाडून जगाच्या मालकाला विराजमान केला. या महात्म्याला धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे, या महात्म्याला धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे. तेव्हा नामदेवराय सांगतात, धन्यता दे माता, धन्यता खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे. वाजलेत 11 वाजी जायला येतात. ते तुम्ही सांगा काय करू? हा बोलू अजून कोणले वाटलं ना, अजून 10 मिनिटं बोलायला पाहिजे. असं कमी लोकेशले वाटराय ना, बाकी नसले आवराना असं वाटराय ना. का चालू देऊ का अजून? बर नाही, तुम नावर खेळशे ना बटा, तुम्ही बस शेती मी बोलसो, तुम्ही सांगशात ते मी बोलसो. मला काय म्हणा, ते काम होई जायल शे, 11 वाजे जायल शे. तस फक्त मधमा उठणार उठी जातस ना, मग मनच येत नाही लागस तसा. मला असं वाटत बडगाव आलाच नाही, इथला काय परमार्थ होई घ्या भो, इथला कोची बरं आहे घ्या भो बडगाव मध्ये देवबा असं वाटत.
तुम्ही बसायला तयार असाल तर मी 10-15 मिनिटं बोलेल. बसशाल ना? मग उठावत नाही ना मायच्यान. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. मुलगा असो की मुलगी असो, मुलगा असो या मुलगी असो, कर्तबदार निघाल्याच्या नंतर त्यांना आमचे संत धन्यता देत नाही तर धन्यते त्यांच्या मायबापांना देतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. आपुलिया ही तासे जागता, आपुलिया ही तासे जागता, हे आपुलिया ही आपुलिया ही आपुलिया ही तासे जागता, आपुलिया ही तासे जागता, आपुलिया ही तासे जागता, हे आपुलिया ही आपुलिया ही आपुलिया ही तासे जागता. माता पिता दयाचिया, माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाची. कुरी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुरी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुरी कन्या पुत्र, कुरी कन्या पुत्र, कुरी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुरी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुरी कन्या पुत्र होती दे सात्विक, कोणी कन्या पुत्र, कोणी कन्या पुत्र, कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 15-20 मिनटं मी बोलणार आहे, अजिबात हायगई होणार नाही. पण आता सगळ्यांनी काय करायचंय, हातानं टाळी मुखाने नामचिंतन, सगळ्यांनी टाळी वाजवून भजन गायचंय, सर्वांनी भजन म्हणायचं, अजिबात कंटाळा करू नका. हो, आणि तुम्हाला सांगतो बरं का, इथं सगळ्या तरुण भावांना बघून असं स्वाभिमानाने सांगावं वाटतंय की तरुण भाऊ कीर्तनाला येतात. भैया पहिले तरुण कीर्तनाला दिसत नव्हते, पण आता हे 3-4 वर्षामध्ये मी पाहतोय ना, तर बाबा लोकांपेक्षा तरुण भाऊ कीर्तनाला जास्त असतात. आणि आजच्या अभंगाला धरूनच सांगेल, जर तुमच्या मनामध्ये कीर्तन ऐकायचा भाव निर्माण होत असेल तर तुमच्याही मायबापांना धन्यता बाबा, का तुमच्या मनामध्ये कीर्तन ऐकायचा भाव निर्माण होतोय, तुम्ही कीर्तनाला येत आहेत. धन्य माता पिता तयाची. पण आता सगळ्यांनी काय करायचंय, सगळ्यांनी काय करायचंय, हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचंय, सगळ्यांनी भजन. हरी रखू माई, हरि विठोबा रखो माई, हरि दे दे रखो माई, विठोबा रखो माई, हरि दे दे हरि दे दे, हरि दे दे, हरि दे हरि. जय हो, वाह वाह. विठोबा विठोबा विठोबा
ऐका, सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं खरं खरं सांगा, शपथ आहे. कारण आपल्या कीर्तनाची सांगता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तनाची सांगता नाही. सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करा, टाळी वाजवा, भजन गा. कोणी कोणी भजन म्हणा, खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा. तुम्ही बहिणी सोन कोणी भजन म्हणा, खोटं नाही बोला ना बरं का. खरं म्हणेल तरच सांगा ना, म्हणा का तुम्ही. उदळ दी दिले असं निधी बिल्यान बुगलाय फेक द्यावं असं. भजन करायला काय लाज ठेवायची. भजन अंतकरणापासून झालं पाहिजे. हा, भजन करायला अजिबात लाज ठेवायची नाही. हो भाई, एक हिंदी में कहावत है, जिसने की शर्म उसका फुटा करम. आणि इथं तर परमार्थामध्ये लाजलंच नाही पाहिजे. हा, तुम्ही ज्या नावे ठेवणार आहे त्याच ना वर्ष जर लागी घ्या, ते स्वतःसाठी जगणातच नाही. तरुण भावांना सांगतो, लोक काय म्हणतात हे पहिले डोक्यातून काढून टाका. लोक कोणलेच चांगला म्हणतात नाही. जेव्हा मी वारकरी संप्रदायामध्ये मी वयाच्या 13व्या वर्षापासून आहे, पण जवळ म्हणा नाव असं परिचय यावायला लागलं ना, तवय किडा पाडणारा इथला किडा पाडेत ना, हिशोबना बाहेर किडा पाडात. पण मी किडा पाडणाराच इकडे ध्यानात दिनी नाही. तव लगून ध्यान देऊ नये, जव लगून आपलं पीक मोठं होत नाही. तव लगून एकदा न पीक मोठं व्हाय का तण आपोआप दाबाय जा. हा को सांगू का, बाकी ना मुकला हाडे चांगला लोक बसलेत, कीर्तन लिहिलेत म्हणजे बटा चांगला आहे. तसं तरुण भावांना सांगतो, जीवनामध्ये जर काही करायचं असेल ना, लोकांची लाज ठेवू नका. ज्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होत नसेल अशी गोष्ट करायला अजिबात घाबरायचं नाही. हा, काय रास लोकच नाव ठेवा ना, काम आहे तो त्याच ना धंदा आहे. ज्यासले किडा पाडान सवय राहते किडा पाडतास. तुमले सक्सेस बनवे ना ते बुकणारच नाही वर्ष लागू नये. एखादं पोरग जर काही करायला निघणं, एखादं पोरग जर काही करायला निघणं समजा दादाश्री, बाकीना 150 राहतच गावपरात, गलीमा बटीन 2 जण बसेल राहतच. येरारले सांगता त्या करता त्या भाऊसाहेब ना पोऱ्या येडानगत काय बी करत भाऊ. मग तात्या पानाकू त्यांना ते जास्त जडत राहा, जाऊ दे रे येड आहे साल ते. आणि ते पोरग सक्सेस होय ना, काय या किडा पाडणारच त्यान धारमा जातो. बावड्यो पेडा बिडा कळ कॉड्रा ना गु कायले. तो काही कर तो किडा पाड राहता. आता तो सक्सेस वगैरे पेडा कळ काढा एक बुका मग मुका कटावसो. या वायबार लोकेशी नांदी लागा नाही भाऊसो. सक्सेस बनवय ना अजिबात नाव ठेवणारच नाही वर्ष लागान नाही. अगो सांगू का, घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, जर नवरदेव सुखरूप मंडपापर्यंत न्यायचा असेल तर घोडाले झापडी लावणं गरज नसे. बरोबर आहे ना. घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, नवरदेव सुखरूप जर मंडपात पोचवायचा असेल तर झापडी लावणं गरजेचं आहे. का, घोडा 50,000 ना राव का लाख रुपयाना राव, त्याने आता तर देखाल नाही पाहिजे. नाही ते आता तर दखामा उलट होय जास टांगा पलटीन घोडा फरार. मनीषीन घोडाला पहिले झापड्याला देऊ का, त्याने आता तर देखाल नको पाहिजे, त्याला दिखाल नको पाहिजे, म्हणजे नवरदेव सुरक्षित मंडपमा. तसं जीवन जगत असताना वायबार लोके नावं ठेवणारा किडा पाडणारा जो समाज आहे त्यांकडे आपण झापडी लायले आणि आपलं ध्येय फक्त मंडपमा जाणं आहे, आपले सक्सेस पर्यंत पोहोचणे एवढं ध्यानमा ठेवा ना. सक्सेस वस माणूस. अगो सांगू का, असा उदाहरण आहे मी ना, या प्रत्येक गोष्टीच माहिती शिकायला भेटतस माले. या लाईटे लायलेत आपण आते तरुण भावांनो, लाईटे लायलेत कशांसाठी लायलेत भाऊ सोना, आपण उजडकरांसाठी. बरोबर आहे ना, उजडकरांसाठी. जटे उजाया करायला जाऊ का तटेच किडा पडतस. काय मत आहे तुमनं, आता अनुभवी ना तुमले. जटे उजाया करायला जाऊ का तटेच किडा पडतस. पण त्यांना बहीण आपली एक शिक नाही. माले एखादा लाईट असा दे काढा किडा असले बहीण बंद पडी घ्या दादासाहेब शेका अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती आहे किडा कितला का गर्द्या करत नाही, या पायटे मर जातील मला सगळ्या याको चालू होणं. सक्सेस व्हायचं असेल तर किडाशनी वर्षे लागान नाही, लाईट बनीशनी जगानं. हा, जगायची पद्धत चेंज करायची. लोकांचं काम आहे नावं ठेवणं. अरे लोक नावं ठेवत होते विशेष नाही, स्वतीचा बाप विरोध करत होता तरी ऐकलं नाही. महाराज पायात घुंगरू बांधून नाचली, एवढी नाचली लोकांनी बदनाम केलं. पण
फळ असं भेटलं, नाचता नाचता देवाला नाचायला मजबूर केलं माझ्या मीराबाईनं. हिला म्हणावं, हरि गुण गावत नाचूंगी मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं प्रभु गुण गावत नाचूंगी, हेलो हेलो नाचूंगी प्रभु गुण गावत नाचूंगी, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाजूंगी, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाजूंगी, गीता भागवत बाजूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं प्रभु गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी प्रभु गुण गावत नाचूंगी। वा महाराज, गोड प्रमाण घेतलं. हरिगुण गावत नाचूंगी मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी. किंवा हे पग घुंगरू, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 पग घुंगरू बांध मीरा नाची रे। मैं तो अपने नारायण की हो गई दासी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. माझ्या मीराबाईनं लाज नाही ठेवली माझ्या बहिणी हो, माया हो. मीराबाईला समाजानं नाव ठेवलं, विचार नाही केला. स्वतीच्या बापानं विरोध केला, विचार नाही केला. देवाच्यासाठी नाचत राहिली, एवढी नाचली एवढी नाचली, माझ्या देवाला नाचायला मजबूर केलं. ही भक्तीची ताकद आहे. नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागली नाही हो. तुमले बी सांगस, एखादी बहीण जर महादेवना मंदिरवर जासवेन ना, एखादी बहीण जर महादेवना मंदिरवर जासवेन ना, गली म्हणे 200-150 राहतीस माय हो भिकू हाय का मंदिरवर चालणी हो माय, आको भिकू पण जास्त जड रास मग तिघन देव करायला लाग जायशी. तिनं देव करा मग तुनं बिग बरी काय घे, कितला केळा पाणाना धंदा येतस तेवढं बरं आहे बा. बडगाव मग तशा बाया नाही दाखव. परमार्थ करत असताना विरोधक असतात. थोडा आवाज थोडा कम करा त्याचा. विरोधक असतात. परमार्थ करत असताना लाज ठेवायची नाही. माझ्या मीराबाईनं लाज ठेवली नाही, माझ्या जनाबाईनं लाज ठेवली नाही. आणि सांगेल तुम्हाला, भक्ती करत असताना अंतकरणापासून करायची असेल तर माझ्या राधेसारखी करावी. जसं की देवाला भेटण्याची ओढ अंतकरणामध्ये अशी असावी जेवढी राधेला होती. उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. हे अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे येई, अरे नंदाच्या कान्हा तुझी आठवण रे येई, अरे तुला भेटावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या बाई, तुला बोलावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या बाई, तुला भेटावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या बाई, तुला भेटावं वाटतया भाव चांगले ठेवायचे. भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. पण असं आडे देव न भजन म्हणा सांगू आडे म्हणतात नाही. आवाज कम ठेवा त्याचा, हा कम करा आवाज त्याचा, आवाज कम करा त्यांना. हॅलो, फक्त स्वर ऐकू यायला पाहिजे. माले दाबी मारी नेतला नाही पाहिजे. करा कमी ऐकू, करा कमी. हा असं ते काय होईल जास्त नवरीपेक्षा कंडोलनेच जास्त तयार होईल घ्या असं होईल. उदाहरण एकदम परफेक्ट राहतात म्हणा, पण हाल करा असं नाही. आठे म्हणा सांगू का, आठे म्हणतात नाही. आठे कितलं भारी वातावरण आहे म्हणा. टोपीवाला बाबा कसा कीर्तनले बसेल शेतस, बिचारा 8 वाजाना बसेले 11:30 घ्या तवलगून बसेल शेतस. काय बिचारा बाबा आहेत नाही का. नाही ते काही काही म्हाताराशनी वैवीच दादाश्री तरी टाया बटत नाही. मी कार्यक्रमले जाईल आणि तू स्टँडली उभा होतो एक 75 वर्षनं म्हातारा
आटे म्हणान सांगू आटे म्हणतात नाही 75 वर्ष न म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तर आज ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटा ना बोलाव धोके वासती 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाड राहणार यान पहिले कितला पाडेल होते बरं हा 75 वर्ष न म्हातारा म्हण राहीन तर हे धोकेबाज 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 वतीरती साल जर ती आवडणे ना भाव आपला टाको त्या नामा हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई हो तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई छोड़ आ गई रे काना छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ गई मैं द्वार छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई हो तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई हायवे ना बाबाच नाही करता तरुण भाऊसले आडे भजन म्हणून सांगू का या बी आडे भजन म्हणतात नाही आडे देवनं नाव लिहून सांगू आडे लिहितात नाही मग या काय करतस माहिती का एखादी पूर्ण इंस्टाले किंवा व्हॉट्सअपले फेसबुकले ब्लॉक कर या पडेल बी तडा ना आडे बट्टस आणि रातना 11 पर्यंत ड्युटीला चालू होतस पडेल बी तडा ना आडे म्हणतस या पाखरा आजाद केले तुला तूने आजाद कर रे भाऊ तू न पाखरू ऑलरेडी आजाद होत तून पाखरून पहिले टरायलो तर मन लगीन निघून द्याव येडाले वाढायला लावसो असं तून पाखरून फक्त तुले मोबाईल न रिचार्ज मारान करता तरी टेल होत रे बानट सुरत नाले उलट तून पाखरू लगीन करीन जास ना 3 वरीस मत आहे नि 1 वरीस न पोरग कड्यावर रास अव चौकमा पटेल रास तिनं 1 वरीस न पोऱ्या सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कत जाय तू न पाखरा ओय पाखरा बानड सुरत ना अरे त्या पाखरासाठी म्हणल्याच्या नंतर काय उद्धार नाही होणार आहे चाल जरी ती असली तर भाव आपले चांगले ठेवायचे फॉर एक्झाम्पल ऐका हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले ये किया देखते ही देखते वाले ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया 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 नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले ये किया देखते ही देखते हवाले ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरा नाम कर दिया आई वयने यासनं
आते तुम न बहिणी सो तुमना गाणं ऐकीस ना असा जीव करत पेटा सांग दोर बी लई फिरो बा कपडा धुईन सुकाळ आले तुम्ही लगेच पाशील आहे मारणात बजेट मा राहते बहिणीवर तुमना गाणं मला आवर्जून सांगा ना आवडस तुमनाकडे आदिवासी आहेत का आदिवासी भिल्ल समाजाचे लोक आहेत सोनू दादा शेत ना मना आदिवासी लोकेच पाहिजे शिका त्यासना पहिला पाणी पडस ना कवय लग्न चालू आहेत आता परिस्थिती थोडी बदली गई नाही ते पहिले आदिवासी लोके ऊस तोडायला जायत आणि ऊस तोडीच नाही येत ना तो पहिला पाणी पडान टाइमले त्यासना लग्न राहत अरे असं वातावरण राहे का बिचारा त्या नवीन नवीन येईल हो त्या नव्या साड्या नेसेल आणि त्या मारुती रायाला नैवेद्य देवाला जायत हो डोक्यावर त्या टोपलं पापड कुरडाया आणि त्या येराले गाया बी दिले तर तरी राग रुसवा नाही बरं बहिणी सो नाही ते आपल्या बैसले नुसतं थोडंसं का गोड होय ना लगेच फुगी भट्टीस अरे असं नुसतं जेराण्या जेटाण्याच्या गोडका करीन उभे राहण्यात बसेल राहण्यात ना नवीन सोनबाई जर उनी ना बटीस ना पाय पडता पडता एखादी सासू राहीच गई मग जेठाने सांगस ताई का हो बहीण मागे आपली 3 नंबरनी सासू आहे ना पाय पडले बरं आय पोर जर पाय पडायला गे ना ती लगे नको माय मना नको पडू त्या चिकनीस ना पड हो म्हणा बापरे का बा तू ना मागे पाय पडा मा तू लकवावय जाईन मरीच जाशी तू आली कितला वायबार धंदा आहे हा त्या लोक येरारले गाया बी दिली तीन तरी राग रुसवा नाही हो त्या टोपला मा त्या पापड कुरडाया लई जायत मारुती रायाना मंदिरवर त्या माहिती हवा वादळ सुटेल राहे पापडी नारा उडेत हो कुरडाया नाऱ्या उडेत आणि त्या येरारले पुरे सुटील येते बरं त्या बाया तरी राग रुसवा नाही बरं हा येरारले लय नाही आता पापड लय नाही काही फिरणी वय नाही माये लुगडा बी नाही असेल वय नाही लाली बिली लाव नाही काही फिरणी काहीच राग रुसवा नाही तेसले बिचारीसले बरोबर आहे का नाही आणि त्या देत लगीन मा सुद्धा देवनाच गाणं त्यास ना आता आपलं ते गाणं मार्केट मा गे बा हे उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन गरिना न्यूता तुला देनास उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन गरिना न्यूता तुला देनास उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन गरिना न्यूता तुला देनास उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन गरिना न्यूता तुला देनास हा तुम्ही आदिवासी लोक कमी समजतच पण त्या कमी नाही आपल्यापेक्षा जास्त परमार्थ करतात बिचारा त्या हो त्याच ना लग्नेच मा बी देवना गाणं आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा तुमना गाणं ए कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई तीच होती खाट कितला का दांगडो गुज जाय ना यंदा शिलगावण्या गाव परत शिलगावण्यात त्या खाटा मला कोणी टाकी अंगण मा खाट आय कोणी टाकी अंगण मा खाट मनावर तुम्हाला उद्धार होई जाय का बहिणीच हा याच ना खेचर ना गाणं ऐकत जा तुम्ही ए कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने को तैयार आई मनावर उद्धार होईते तुम्हाला मन काकू आमना घरमात लगीन होतं मन चुलत भाऊ मन काकू मन आत्यान करता खेचर ना गाणं मन राहीन ती वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी ये वनले उफट टांग म्हणता राहू दे हो काकू आय काय सत्यानाशे भाऊ तुमना केसर ना गाणं ऐकीच नाही ना असा जीव करत ना काय कर लिहून काय नाही बुवा त्या गाणं म्हणू नका असं आपलं दुमत नाहीये त्या गाणं बी म्हणत जा पण इथं भगवंताची स्तुती करायला अजिबात लाज ठेवायची नाही उदाहरण म्हणून सांगेल माझ्या कुंती मातेच्या जीवनामध्ये एवढं दुःख पर जेव्हा कृष्ण भगवंत जाताना कुंती मातेला विचारलं आत्याबाई जातोय पर मी तुमच्यावर खुश आहे आत्याबाई काय मागायचं असेल तर घ्या ना मागून कुंती मातेनं सांगितलं कृष्णा मला काहीच देऊ नको रे द्यायचं असेल तर दुःखच दे म्हणले आत्या आयुष्य पूर्ण दुःखात चाललंय तुझं जन्माला आल्यापासून आता शेवटच्या क्षणापर्यंत दुःख आहे अजून दुःख किती मागणार आहे तुझी हाऊस फिटली नाही दुःख भोगायची तेव्हा कुंती माता सांगते देवा जेव्हा जेव्हा जीवनामध्ये दुःख असतं ना तेव्हा तू माझ्या समोर असतोस कारण आपली दुःखमाच देवनी याद आहे सुखमा नाही बरोबर आहे ना अचानक जीवनामध्ये काही संकट येऊ द्या अचानक संकट आलं की तुम्ही पहिलं मंदिर मा जातस
किंवा देवले सांगतं देवबा तू काय चांगलं कर नाही रे, किंवा देवबा तुला पण काही न्याय नाही रे. बरोबर आहे ना. काहीतरी वाईट घडलं तर देव आठवस तुमले, बरोबर आहे ना. पण समजा कपाशीना 8,000 ना भाव होता ना 11,000 ना भाव तो ते पहिला फोन देवले रास का व्याईले रास. सुख मग आपले देव आठतच नाही, बरोबर आहे का नाही. पहिला फोन साडूले, बरोबर आहे ना. हा, दुःखात सुद्धा देवच आठवलं पाहिजे, सुखातही देवच आठवलं पाहिजे. इतकं स्वतःला लीन करून घ्यायचं, तल्लीन करून घ्यायचं भगवंताच्या नामचिंतनात. हो, पण तुमले आठे म्हणा सांगू आठे म्हणतात नाही. पहिल्या बाया निंदाल जायत तरी भजने म्हणत, हे जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची, उदळण होते देवा अबीर बुक्याची. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. झाडो झाडी पांदो पांदी सांगा पाखरानो, पंढरीची वाट मला दावाची मन्यानो. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. पहिल्या बाया गट्यावर दयंद येत ना, गट्यावर ना सुद्धा गाणं असं होतात ना, नवीन येणारी सुनबाई ना पायटे डोळ्या मासरू आहेत असा गाणं होतात. हा, हे भाऊ बहिणी ना झगडा जाया का वनमा, बहिणी ना डोळे पाणी बंदो मना पस्ताई मनमा. कसं वाटस ऐकाले. हो, पहिल्या बाईस ना गाणं, नवीन येणारी पोर डायरेक्ट डसा रडे त्या गाणं ऐकीच नाही. आणि आतेल्या पोरी लेकरे जो पाडतीन गाणं म्हणते, सोडी दे ये झुमकी तुनी चाल नाचू नको पोरेस मज. काय वयन लागी बहिणी सोन त्या पोरेसले. हा, भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे, हेच माझ्या कीर्तनातून संदेश असेल. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. खरं तर दुर्गेश भैया, तुमच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करायचं येतंय म्हणजे भगवंता जर तुम्हाला आठवण आहे तर मला अपेक्षा असेल की देव पण तुमच्यावर लक्ष ठेवेल, अशी माझी राधाराणीकडे मागणी असेल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाई वारकरी संप्रदायाला आपण धरून चाललं पाहिजे, तर धन्य माता पिता तयाची या दुर्गेश भैया. खूप छान नियोजन केलं. वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले, साऊंड सिस्टम चांगली, ऐकणारे श्रोतेही चांगले होते. शेवटपर्यंत कोणी उठणार नाही. समाधान वाटच मला बडगावमा कीर्तन कराना म्हणे. माया बहिणीशनी संख्या दरवेळेस जास्त रास, तुम्हाला ते काही धन्यवाद मानो तेवढा थोडा आहे. असो, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोख्खा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर दोन मिनिटं बसा, खाली बसा, खाली बसा, दोन मिनिटं बसा. एवढा वेळ बसलेत ना, 1 मिनिटासाठी थांबा जरा. वा वा, मी विसरूनच गेलो. आमचे बहाडकर, माझे रिटायर बापू साहेब, आमचे रावसाहेब बापू एवढ्या लांबून कीर्तनाला आले होते. धन्यवाद बापू साहेब. खाली बसा, 2 मिनिटं खाली बसा. आज माझा वाढदिवसानिमित्त व मला कन्यारत्न प्राप्त झाल्यानिमित्त आयोजित खानदेश भूषण हरिभक्त पारायण आदरणीय रविकिरणजी महाराज यांच्या कीर्तनाचा सोहळा आपण आपल्या पंचशील कृषी प्रयत्न याचा भडगाव पेठ या ठिकाणी आयोजित केला. व माझ्या माता भगिनी व ज्येष्ठ मंडळांनी व माझ्या तरुण मित्रांनी मला जे काही सहकार्य केलं ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. येणाऱ्या काळात हा तुमचा दुर्गेश अशाच पद्धतीने आपल्या सेवेसाठी तत्पर राहील. लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, जय बोले, जय बोले, जय देवा, जय